सोनिया कधीपासून गायब आहे? ती तालुक्याच्या गावाच्या काकांच्याकडे शिकायला होती. तिची कॉलेजमध्ये काय चौकशी वगैरे केली? काय वाटतं अनिकेत, गुन्हेगार खूप पोचलेला दिसतोय. ती गावात झाल्यापासून ज्यांना समजलं ते सगळे टोमणे मारतात, नको नको ते बोलतात, म्हणतात ते पळून गेले असेल कोणासोबत तरी. हे सगळे बोलून जाऊन जीन आराम केले आमचं. खरं खालच्या बाजूला बघूयात ना कोपऱ्यातलं. जरा जमीन निरकून बघ. तुला काय वाटतंय? काहीतरी चुकतंय म्हणजे काहीतरी सुटतंय. मला वाटतं पुन्हा एकदा पहाडी तपास करायला पाहिजे. चोर तो चोर वर शिरजोर. अरे त्या वाड्यात काय काय करत होता तुम्ही? डेड बॉडी दिसते, पण जनावरांनी लटके तोडून ना काय याची अवस्था केली बघा. गुरं खाली गेली, मी त्याच्या मागोमाग गेलो. मग मला एक जनावर त्याला कुर्त काढून दिसलं आणि तुमचे कोणते साहेब आहेत का नाही त्यासनी सांगितलं साहेब मी. पुरुषांची अक्कल पॅन्टीतच असते हे खरं. कोणता हत्यार? मोठ्या बात्याची कुऱ्हाड. तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. उत्तर तर मी माझ्या बापाला पण देत नाही. तू बाहेर गावी कशाला गेली होतीस हे जर तुझ्या बापाला सांगितलं ना तर त्याला तर देशील ना उत्तर. म्हणजे ही कुऱ्हाड मिळाली तर माणूसही मिळेल. अजून काय सांगितलं का? हेच सांगायचं सगळीकडं. 4 गोष्टी समोर येत आहेत. अर्धवट कापलेलं प्रेत, रक्तानं माखलेली माती आणि मुलीच्या ड्रेसचा जळलेला तुकडा आणि बाजूला बिअरच्या बाटल्या. फायनल मेडिकल रिपोर्ट्स आलेत आणि त्या रिपोर्ट्सनुसार जी आपल्याला मिळालेली डेड बॉडी आहे ती सोनिया पवारचीच आहे. दीपक नाईकला अटक झाली. काय माहित नाही काय कारण समजलं ना. हा पहिला कॉल लँडलाईन वरून आलाय. 8:30 वाजता 5 मिनिटं 38 सेकंद बोलणं झालंय. ज्या व्यक्तीने ही कॉल केलाय ती व्यक्ती तिच्या ओळखीची असेल. तूच म्हणतोस ना की गुन्हेगार एक चूक तरी करतोच. कदाचित तुमच्या डोळ्याआडून काहीतरी लपलं असेल. तसेही फारसे कॉल येत नाहीत तिला कुठल्याही नंबरवरून. पहाडी भागातील नंबर. तिचं एकटं येणं आणि तेही पहाडीवर हे काही मला पटत नाही. दीपक, जे काही घडलंय ते सगळं खरं खरं सांग. कदाचित तुझ्या मुलीला जीवाचा धोका असू शकतो. नको देते. त्यापेक्षा आपण चोर पोलीसच घेऊयात.